देख रहे न्यूज़ 24 मुंबई। संदीप जी, आज महाआरती करण्यात आलेली, नेमकं काय कारण आहे, कशासाठी हे सर्व लोक जमले होते आणि काय सांगाल? आपलं श्री घंटेश्वर हनुमान मंदिर हे 1960 सालचं मंदिर आहे। हे अतिशय पुरातन, व्यापक लोकमान्यतावालं, जागृत आणि प्रसिद्ध असं श्री हनुमंताचं मंदिर आहे। भाविकांकडून अर्पित लाखो घंटांनी भरगच्च असलेलं असं महाराष्ट्रातील, संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव असं हे हनुमंताचं मंदिर आहे। या मंदिराचं पुनर्निर्माण करण्याकरिता आम्ही मागील काही वर्षे प्रयत्न करत होतो। त्याकरिता आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींकडे संपर्क साधला होता। वारंवार संपर्क साधून सुद्धा आमच्या हाती निराशा आली। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जे देशभरातील विविध पुरातन मंदिरांचा संवर्धन करून, पुनर्निर्माण करून हिंदुत्वास बळकटी देऊ पाहत आहे, हिंदुत्व मजबूत करू पाहत आहे। आमचे दिवंगत हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती, मंदिरांचं रक्षण करा, जतन करा, धर्माचं रक्षण करा, हिंदुत्व पुढे न्या। आमच्या हिंदू हृदय सम्राटांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व धर्मवीर दिघे साहेबांसारखा तपस्वी गुरु लाभलेल्या आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई उपनगर संपर्क मंत्री श्री उदय सामंत साहेब यांच्या विशेष सहकार्याने व आमचे स्थानिक विभाग प्रमुख श्री कुणाल सरमळकर साहेब यांच्या सहाय्याने आज या मंदिराचं नूतनीकरणाचं कार्य शुभारंभ झाला आहे। परंतु कोणी धर्मद्वेष्टा, बीएमसी त्याचं नाव सांगत नाहीये, त्या धर्मद्वेष्टाच्या तक्रारीवरून बीएमसी मागील 3 दिवस वारंवार हे इतकं पुरातन मंदिर तोडण्याकरता इकडे जेसीबी आणि पोलीस फौज घेऊन येत आहे। बीएमसीची ही कृती अतिशय निंदनीय आहे।
BMC ला विभागातील परिसरातील इतर अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत. विशेष समुदायाच्या लोकांनी रस्त्याच्या रस्ते व्यापलेले, अगदी डिवायडर पर्यंत केलेली अतिक्रमण त्यांना दिसत नाही. तिथे जायला BMC ची फाटते, पण हिंदूंचं मंदिर तोडायला तत्परता दाखवतात. ही तत्परता कोणाच्या आदेशावरून हे समोर यायलाच हवं. यांचा आका कोण, यांचा बोलवता धनी कोण आणि यांचा करविता धनी कोण हा समोर यायलाच हवा. आपली मागणी काय सर? आमची मागणी अशी आहे की आमचं हे मंदिर फार जुनं आहे, पुनर्निर्माणाची गरज आहे. आम्ही आहे त्याच ठिकाणी मंदिराचं पुनर्निर्माण करत आहोत. हे पुनर्निर्माण यशस्वीपणे पूर्ण होऊन द्यावं, यामध्ये कोणतीही बाधा आणू नये, कोणतीही आडकाठी आणू नये. BMC ने यामध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी परिसरातील विविध जी अतिक्रमण आहेत ती हटवावी. त्यांना हिंदूंची मंदिरच का दिसतात, आमच्या मंदिराकडे पुन्हा येऊ नये ही आमची मागणी आहे.